खाते, काय ना काय हे पॉडकास्ट वगैरे तसंच पॉडकास्ट तुमचं मला ते मिळालं. पण असं मी काय ना काय बघत असेल संतांची जीवनी आणि असं काय काय पुस्तकांना येस, सगळ्यांना सिद्धी पाहिजे, चमत्कार पाहिजेत, ज्यामुळे पटकन लवकर पुढे जाऊ, कष्ट कमी पडतील, असं सगळं आहे. पण ध्यान म्हटलं, साधना म्हटली की तिथे तुम्हाला ती बैठक तयार करावी लागते. बैठक तयार झाल्यानंतर मग तुम्ही हळूहळू तुमचं शरीर तयार होतं, चालू केलं पुढे. शरीर बसायला सुरुवात होते आणि मग तिकडनं मग तुम्हाला समजायला लागतं की असं नाही आहे की पटकन झालं आहे. नाही, कुठलीही साधना असू दे, तुमचं नाम असू दे, जप असू दे, किंवा कधी कधी काही जण पूजा अर्चा करतात. ठीक आहे, मग पूजा काय कमी आहे का? नाही, पूजा पण एक भक्ती मार्गामधलाच एक प्रकार आहे. पण सगळ्यांना वाटतं ते कर्मकांड आहे. नाही, त्यावेळेला पूजा जेव्हा करत असतो, आता जेव्हा आता आपण बाबाजींची पूजा केली, आपण दोघी आणि ही होती, तिघी जणी होतो, त्या पूजेचा आनंद का वाटला आपल्याला? कारण आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो आहे, त्यांच्याशी बोलतो आहे, त्यांना विचारतो आहे की कसा हार घालू, कशा प्रकारे तुम्हाला मी बाकीची फुलं वाहू. हे पण आदानप्रदान आहे आपल्या त्या भगवंताप्रती किंवा आपल्या त्या इष्टदेवताप्रती. असं नाही आहे की फक्त शॉर्टकट्स मारले म्हणजे होणार. सिद्धी असतात, आहेत, पण त्या सिद्धीमध्ये अडकायचं का पूर्ण आत्मज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूपाचा प्रवास सुरू करायचा, हेच कोणाला समजत नाही. प्रत्येकजण फक्त आणि फक्त भौतिकामधनं विचार करतं की माझी प्रगती कशी होईल, किती लवकर होईल, पटकन हवं आहे. एकतर पैसा सगळ्यांना अति हवा आहे. कोणीच असं म्हणत नाही की हां बाज झाला, कोणी नाही. प्रत्येकजण म्हणतं की पैसा हवा आहे. पण पैसा हवा आहे का समृद्धी हवी आहे? पैसा म्हटल्यावरती फक्त तो पैसा आहे, पण समृद्धी म्हटली तर कशी आली समृद्धी? इन ऑल मॅनर, प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी येते. मग ती समृद्धी माझी शारीरिक आहे, ती समृद्धी माझी मानसिक आहे, ती समृद्धी माझी भावनिक आहे, ती समृद्धी माझी बुद्धीची पण आहे, ती समृद्धी माझी धनधान्याने पण आहे. प्रत्येक गोष्टीत समृद्धी हवी ना. ज्ञानामध्ये पण समृद्धी हवी आपल्याला, का रोज फक्त तेवढंच ज्ञान हवं? आत्म्याकडे जर पोचायचं असेल तर आत्मज्ञानादी होणं गरजेचं आहे. त्याची समृद्धी जेव्हा मिळेल तेव्हा ते आत्मस्वरूप म्हणजे काय ते हळूहळू आपल्याला उमजायला लागणार आहे. ते जेव्हा उमजणार त्याच्यानंतर आपण पुढे जाणार. त्याच्यानंतर कळतं की अच्छा, म्हणजे इतके दिवस मी फक्त बाहेर फिरत होते. खरा आनंद, खरं सुख इतके वर्ष मी कुठे शोधलं? बाहेर. पण बाहेर आहे का सुख? सुख कुठे? आतमध्ये. कारण का, जसं काल शिकवताना सप्तचक्राच्या क्लासमध्ये काय शिकवलं की ज्ञानेंद्रिय जी आपण कंट्रोल करतो, ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जेव्हा तुम्ही कंट्रोल करता तेव्हा तुम्हाला समजतं की आपण अंतःचक्षुने आत गेलं पाहिजे. आणि सगळ्यात प्रथम मी काय सांगितलं, इथे तोंड हे बंद करा आणि हे उघडा. हे जेव्हा आपण बरोबर करायला शिकतो तेव्हा आपोआप नजरेमध्ये तो दृष्टिकोन यायला लागतो. तेव्हा समजतं बाहेर नाही शोधायचं, आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा समजेल तिथे तर फक्त आनंद आणि आनंद आणि आनंदच आहे, दुसरं काहीच नाही आहे. तिथे ना दुःख आहे, ना विरह आहे, ना द्वेष आहे, ना मत्सर आहे, काहीच नाही. फक्त त्या आनंदामध्ये पोहत राहायचं आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला किती आनंदित राहायचं आहे. त्या दिवशी मी एक गोष्ट वाचली का काहीतरी, असंच लेख म्हणतो ना आपण, असं मध्येच वाचतो काहीतरी. तर ती गोष्ट अशी होती, एक माणूस होता, तो त्याच्या गुरूंकडे गेला आणि त्यांना सांगितलं की भौतिकामध्ये माझं असं असं सगळं चाललं आहे, मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे. तर त्याला सोपं आहे. तर तो म्हणतो कसं काय? म्हणे काही नाही, जे तू कर्म करशील ते करत असताना आनंदाने कर. त्याच्यामध्ये हे विचार नको करू की अरे मला का करावं लागतं आहे, कशाला करावं लागतं आहे. नाही, हे समज की हे मला परमेश्वराने काम दिलेलं आहे आणि हे काम मी आनंदाने करतो आहे, कारण हे सगळं काम मी परमेश्वरालाच पूर्णपणे समर्पित करतो आहे. तो म्हणाला बरं ठीक आहे. घरी आला. घरी आल्यानंतर त्याने सुरुवात केली
की कोणाशी बोलताना आनंदीपणे बोलणार, कोणाबद्दल राग नाही, कुठलंही, मग ते ऑफिसमधलं काम असू दे, घरातलं असू दे, रस्त्याने जाणं येणं असू दे, कोणाशी गप्पा मारणं असू दे, जे काही असेल तो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायला लागला आणि त्याला तो मिळायला लागला. आणि मग त्याला कळलं की अरे हो, खरं जेव्हा आपण ह्या दृष्टिकोनात किंवा असा अप्रोच ठेवून करतो तर आपल्याला फक्त आनंद मिळतो. आपल्याला त्या कामाचा कंटाळा येत नाही, आपण बोर होत नाही, हसत खेळत काम सुरू राहतं, पटकन काम होतं. किंवा मला जे काही करायचं आहे आयुष्यामध्ये, मला जे हवं आहे ते मिळायला सुरुवात झाली. ॲटोमॅटिकली नॉर्मल व्यक्तीला त्याने जे ठरवलं ते मिळायला लागल्यावर तो आनंदितच राहतो आणि त्याने तो आनंदित राहायला लागला. त्याने झालं काय, आपल्याला काय वाटतं की आपण आनंदित राहिलो की घरचे पण आनंदित होतील. घरच्यांनी त्याच्यावरती डाऊट घ्यायला सुरुवात केली. हा असा कसा आनंदित राहू शकतो, ह्याला प्रत्येक गोष्टीत कसा आनंद दिसतो. आणि त्याला घेऊन ते सायकॅट्रिस्टकडे गेले. सायकॅट्रिस्टकडे गेल्यावरती तो सायकॅट्रिस्ट त्यांच्याशी बोलतो आहे, त्यांना प्रश्न विचारतो आहे. हा मनामध्ये विचार करतो, काय वेडे लोक आहेत, ह्यांना खरा आनंद मिळाला तरी ह्यांना समजत नाही. कारण का आता त्याचा कनेक्शन आत्म्याशी झालं आहे. आत्म्याकडनं त्याचं आणि म्हणजे आत्म्याचा आणि त्याचा संवाद सुरू झाला आहे. तर आत्माने तो बोलतो आहे आणि तो हसतो त्यांच्याकडे बघून, मी काय चाललं आहे ह्यांचं, ह्याला समजतच नाही आहे की खरा आनंद आहे. हे मला डॉक्टरकडे घेऊन आलेत पण ह्यांना का पटत नाही की खरंच मी आनंदी आहे. आणि तो असा हसतो आहे बघून डॉक्टर पण हा वेडा झाला आहे, तरी पण तो हसतो आहे की ह्यांना कळत नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कीव येते कधी कधी आपल्याला, एखाद्याची कीव येते आणि आपण फक्त हसतो आणि म्हणतो ठीक आहे बाबा, आणि आपण निघून जातो. कारण का त्याच्यातली डेप्थ त्यांना माहीत नाही आहे. आणि मग डॉक्टरांना नाही, ह्याला ॲडमिट वगैरे करावं लागेल तुम्हाला, असं तसं. तर तो म्हणतो की नाही ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला मी ॲडमिट कधी होणार वगैरे, आणि असं करून तो निघून येतो. निघून आल्यानंतर तो परत गुरूंकडे जातो आणि सांगतो की ज्या वेळेला मी दुःखी होतो, ज्या वेळेला मी रडत होतो, ज्या वेळेला मी अतिशय यातना सहन करत होतो, तर घरामधले पण, बाहेरचे, ऑफिसमध्ये सगळ्यांना मी नॉर्मल व्यक्ती वाटत होतो. सगळ्यांना तेच वाटत होतं की नाही हेच आयुष्य आहे, हे असंच असतं, आपण रडलंच पाहिजे, आपण यातनाच सहन केल्या पाहिजेत. पण जेव्हा तुम्ही मला शिकवलं आणि मी त्या आनंदामध्ये राहायला लागलो, तर सगळ्यांकरता मी ॲबनॉर्मल झालो. कारण का, कारण सगळीकडे आनंद आहे ह्याचं मला समजलं, ते आत्मज्ञान प्राप्त झालं आणि त्या आत्म्याबरोबर मी राहायला लागलो. आणि मला एवढं पण कळलं की गरज नसते, आपण खूप काही शोधत असतो आणि ते खूप काही बाहेर नाही, ते खूप काही सगळं आतमध्ये आहे. मग त्यावेळेला गुरु म्हणतात हेच आयुष्य आहे. आयुष्याची जेव्हा तुम्ही व्याख्या करता, तर आपण जेव्हा आनंदित होतो तर बाकीच्यांना प्रश्न पडतात की काय झालं. क्रियायोग आपण जेव्हा शिकतो आणि आपल्यामध्ये जे बिहेवियरल चेंजेस येतात, आपल्या घरातले बाहेरचे विचारतात ना तू काय करते, किंवा काही जणांनी सांगितलं मला की मला थांबून बायकांनी विचारलं तू कुठलं फेशियल करते. सांगितलेत साधकांनी अनुभव, म्हणजे जे श्री साधक आहेत त्यांनी. कारण का, तो आनंद आतून आहे, तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो. कारण आता कसली आहे ना, खोटी आशा किंवा इच्छा राहत नाही. अंतिम सत्य समजलं आहे आणि अंतिम सत्य देखील सुंदर आहे, ह्याचं आपल्याला ज्ञान झालेलं आहे. ते कुठून झालं, आत्मस्वरूपाकडनं. म्हणजे आता आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण होतं, त्याच्याबरोबर आपण कनेक्ट होतो. त्यावेळेला ह्या सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात, सहज सोप्या. आपल्याला डिमांडही करावी लागत नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये आलेला विचार लगेच तयार. आपण म्हणतो अरे आत्ता फक्त मी विचार केला आणि लगेच हजर झालं माझ्याकरता. इतक्या गोष्टी फास्ट होतात, कारण आता तुमचं कनेक्शन हे ब्रह्मांडाशी आहे, व्यक्तींशी नाही. व्यक्तींबरोबर तुमचं नातं आहे फक्त, तुम्हाला फक्त ते करायचं आहे. कारण का कलियुगामध्ये आहोत आपण. पण आता मी जगताना काय करते, ब्रह्मांडाबरोबर कनेक्टेड आहे आणि हा आनंद असतो. आणि जेव्हा आपण आत्मसंयम योग माऊलींचा जेव्हा हे करायला घेतो, त्यांना विनंती करतो माऊलींना, माझ्याकडनं करून घ्या. कारण ज्ञानेश्वरी समजणं सोपं नाही आहे. एकतर ते आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आकलन आहे. परत
प्रत्येक ओवी रोज वेगळी आहे, रोज वेगळी आहे, रोज त्याचे अर्थ वेगळे आहेत. रोज आपण विचार करतो की अरे हे काय घडतं आहे. जसं काल मी सांगितलं, अगदी पहिल्या अध्यायाचा पहिलंच हे तुम्ही घ्या आणि विचार करा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. रोज म्हणा, रोज उठल्यावरती म्हणा. रोज तुम्हाला त्या ओवीचा अर्थ वेगळा लागणार, कारण ते ज्ञान ते हळूहळू आपल्याला द्यायला सुरुवात करतात. प्रश्न आपोआप आतून यायला लागतात. आत्मरूप म्हणजे काय, नक्की आत्मरूप कशाला म्हणायचं आहे, नक्की तो ओंकार काय आहे, नक्की तो चंद्रबिंदू काय आहे, हे प्रश्न पडतात आणि मग ते सुरू होतो एक तो प्रवास. आणि अशाच प्रकारे आत्मसंयम योग हा जो 6वा अध्याय आहे, हा आपल्या क्रियायोगाशी कनेक्टेड खूप जास्त आहे. कारण ते क्रियायोगाचं जे ज्ञान आहे ह्या आपल्या पूर्ण ह्या आत्मसंयम योगामध्ये, त्याच्यामध्ये जे सुरुवातीला मगाशी तुम्हाला म्हणत होतेस किंवा म्हणालेस की मागच्या वेळेला तुम्ही जे मला म्हणालात त्याचा अर्थ तुम्ही सांगितलात की काय आहे समजत नाही आहे मला, कारण मी कॉन्व्हेंट स्कूलमधली आहे. मग नक्की काय, जसं तू म्हणालीस की मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राव अवधारिजो कृष्ण सांगती जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणी की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दैवाची थोरी नेणीजे जैसे तान्हिल्या तोय सेविजे की तेची चवी करून पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले ते आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्र म्हणितले हे न पुसो तू ते तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया हे जाणोनी मनी हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशविला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी परी ते तैसे कैसेने होईल जात्यंदा कैसे पाहिल तेवीची येरुसे घेईल म्हणून बिहे परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवादू फावला कृष्णार्जुनाचा. आता हे आपण 8पर्यंत हे ज्या ओवी घेतल्यात, एक एक ओवी जर आपण अभ्यासाला घेतली तर त्याचा अर्थ दरवेळेला वेगळा लागतो. पण मला संपूर्ण गर्भार्थ किंवा काय लिहिलं आहे, माऊली काय सांगू इच्छित आहेत, त्याचं ज्ञान जर माऊलींकडनंच घ्यायचं आहे तर आपल्याला पुढचे मागचे आपण ओव्या वाचाव्या लागतात. जेणेकरून काय गुढार्थ काय आहे, कशाबद्दल बोलत आहेत, काय संदर्भ आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ते पूर्ण वाचावं लागतं. ज्या वेळेला तो हा धृतराष्ट्र जो आहे की तिथे काय चाललं आहे रणांगणावर हे तू मला सांग संजय. आणि संजय हे त्यांना सांगत असतो. आपण अध्याय पहिल्यापासून वाचलं तेव्हा 6व्या अध्यायामध्ये पण जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो की मला हे सांग काय आहे, तू का थांबलायस, इथे संजय जरी धृतराष्ट्रांशी बोलत असला तरी त्याचा स्वतःचा पण एक अनुभव आहे ना, जरी तो इंटरप्रिटेशन करतोय तरी, कारण त्याला पण तो अनुभव मिळतोय ना, कारण तो स्वतः तो ऐकतोय तिकडे आत्मस्वरूपाने की भगवंत कृष्ण अर्जुनाशी काय काय बोलतायत. म्हणजे जेव्हा कृष्ण म्हणत असतील अर्जुनाला की तो एक चांगला मोठा योगी हो, योग म्हणजे काय हे त्याला शिकवत आहेत आणि योगाची म्हणजे उत्तम योगीची लक्षणं काय आहेत हे जेव्हा कृष्ण भगवंत सांगत आहेत तेव्हा हे त्याला पण कळतं संजयाला की अरे हो, मला जर चांगलं योगी व्हायचं असेल तर मला काय करायचं आहे. त्यामुळे तो देखील कृष्णाबरोबर त्याचं पण आत्मस्वरूप हे सगळं काही आतमध्ये घेत आहे. पण इथे धृतराष्ट्राची भूमिका काय आहे की रणांगणावर काय चाललं आहे ते तू मला सांग. त्याच्याकरता एकच भूमिका आहे, तिथे युद्ध सुरू आहेत, माझे सगळे पुत्र त्या रणांगणावर आहेत आणि ते युद्ध कसं होतं आहे आणि त्या युद्धात म्हणजे पुत्र तर मारले जात नाही आहेत ना, त्याचा इंटरेस्ट काय आहे किंवा त्याला धृतराष्ट्राला तेवढंच समजून घ्यायचं आहे. पण ॲक्च्युली काय चाललं आहे, जरी ते युद्ध सुरू आहे तरी तिथे आत्मस्वरूपाचं पण कृष्णनाथ महाराज अर्जुनाला ज्ञान देत आहेत. तिथे ज्ञान सुरू आहे आणि ज्याला ते घ्यायचं आहे
जसं अर्जुन घेत आहे तसंच तो संजय पण घेत आहे आणि त्याला तो आनंद मिळतोय की मला ही भूमिका मिळाली आहे की हे सगळं मी धृतराष्ट्र महाराजांना सांगायचं आहे. पण त्याचा आनंद वेगळा आहे संजयचा, की हे काय आहे, एवढं जे काही भगवंतांनी सांगितलं आहे, कर्मयोग सांगितलं आहे, अर्जुनाचा विषाद योग सांगितलं आहे, जे अगोदरचे आपले सगळे अध्याय आहेत ज्याच्यामध्ये अर्जुन विषाद योग आहे, सांख्य योग आहे, हे जे सगळं सांगितलं आहे ह्याचा आनंद वाटतो कृष्णाला, संजयला. कारण का मला हे ज्ञान मिळतं आहे. पण जेव्हा तो बघतो की धृतराष्ट्र म्हणतो तू मला हे नको सांगूस, मला फक्त तू एवढं सांग त्या रणभूमीवरती काय चाललेलं आहे, त्या रणभूमीवरती माझी मुलं कशी आहेत, नक्की कोण युद्ध जिंकत आहे, आत्तापर्यंत युद्धाची काय परिस्थिती आहे. मग तेव्हा तो संजय म्हणतो जात्यांध, म्हणजे जो मुळातच आंधळा आहे. मग तो नजरेने डोळ्याने आंधळा आहे का, इथे गूढ अर्थ काय आहे. आपल्याला वाटते नजर, डोळे आंधळे आहेत, तो आंधळ आहे, पण तो आंधळ कुठूनही हृदयापासूनच आंधळ आहे. त्याला समजतच नाही आहे की अरे मी काय सांगतोय, म्हणजे मी सांगतोय म्हणजे जे कृष्णनाथ महाराज सांगताय ते मी तुला इंटरप्रिटेशन करतोय, तुला ते संवाद सगळे ऐकवतोय, तर त्याच्यातला गर्भित अर्थ काय आहे तो समजून घे, आत्मज्ञान समजून घे. ते न करता त्यांचं फक्त एकच चालू आहे की मला रणभूमीवर काय चालू आहे. आणि म्हणून ते हे सगळे अगोदरचे हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा समजतं की नक्की त्याच्यातला गूढार्थ काय आहे. फक्त डोळ्याने जात्यंत नाही, तो आत्मस्वरूपाकडनं पण आहे. कारण जर त्याचं तेवढं आत्मस्वरूप असतं तर नक्कीच धृतराष्ट्र महाराजांनी सांगितलं असतं की ते सोड, कृष्ण काय म्हणतात ना तेच सांग मला. त्यांना मुलांची काळजी वाटली नसती की काय होतं आहे काय होत नाही, माझ्या मुलांचं कसं चाललं आहे, हा विचारच त्यांचा आला नसता. हा विचारच त्यांचा आला नसता. आणि अशा प्रकारच्या ह्या गोष्टी घडतात. आणि जेव्हा आत्मसंयम योग आपण हा अभ्यासाला सुरुवात करतो, एक एक ओवी जशी जशी पुढे सरकते आणि त्यावेळेला जेव्हा आपण क्रियायोगाच्या त्या टप्प्यामध्ये येतो आणि तेव्हा तो क्रियायोग जो श्रीकृष्णनाथ महाराजांनी अर्जुनाला दिलेला आहे त्याचं पूर्ण वर्णन आहे. त्याच्यामध्ये त्या वर्णनामध्ये की नाही, एकतर मुळात हे शिकत असताना किंवा हे करत असताना भगवंत कृपा असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये देखील माऊलीने पण तेच सांगितलं, गुरुकृपा होणं गरजेचं आहे, तरच हा अध्याय समजतो किंवा ती संपूर्ण ज्ञानेश्वरी समजते. ज्ञानेश्वरी म्हटल्यावरती कृष्ण अर्जुन संवादाबरोबर त्याचं निरूपण माऊलींनी केलेलं आहे. त्याचबरोबर माऊलींनी फक्त आणि फक्त गुरुभक्ती म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, गुरु म्हणजे नक्की काय असतात आणि कशा प्रकारे आपण त्यांना भक्तिभावाने पूजायला हवं आहे आणि त्यांची जेव्हा गुरुकृपा होते आणि तेव्हा काय काय घडतं हेच सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण जेव्हा आत्मसंयम योग स्पेसिफिकली आपण क्रियायोगाच्या दृष्टिकोनातनं रेफर करतो किंवा वाचायला सुरुवात करतो, आपण करतच नाही, जेव्हा ती बुद्धी पण देणारे ते माऊलीच असतात, तेव्हा ते बरोबर आपल्याला त्यांच्याकडनंच ते ज्ञान येतं की हो ज्ञानेश्वरीचा अभ्यास जरा करायला हवा, आत्मसंयम योग काय हे पाहायला हवं. आणि मग जेव्हा आपण येतो त्यावेळेला तिथे माऊलींनी कसं बसायचं आहे तिथपासूनच सांगितलं आहे की काय करायला हवं आहे, कसं बसायला हवं आहे. आसन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही येता ह्याच्यामध्ये शिबिरामध्ये तेव्हा पण तुमची बैठक आधी आम्ही करून घेतो, प्रार्थना होते, प्रार्थनेच्याही आधी आपलं आधी बोलणं होतं की जिथे तुम्ही रिलॅक्स होता. कारण बरेच काही विचार घेऊन आलेलो असतो, आपण ट्रेनने आलेलो असतो, बसने आलेलो असतो, स्वतःच्या व्हेकलने आलो असतो, गर्दी असते, गरमी असते, बरंच काही काही असतं आणि तिथे एकदाचं पोचल्यानंतर काय होतं की मन स्टेबल नाही राहत. तेव्हा इथे बघ तिथे बघ, कोण काय करतं आहे, कसं करतं आहे, मग ते कसं असणार, बरोबर आहे ना, आता शिकायचं आहे, ती एक्साइटमेंट असते. पण तुम्ही बसल्यानंतर जेव्हा आपलं कॉन्व्हर्सेशन होतं, आपण एकमेकांबरोबर हसतो बोलतो, मग ती प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की शांत बसायचं आहे
आणि त्यावेळेला एक शंखनाद केला जातो. तो शंखनाद काय आहे? तो शंखनाद जेव्हा होतो त्यावेळेला तुमच्या अवतीभोवती जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा जे काही विचार असतील हे त्यावेळेला डिस्कनेक्ट होतात. त्या विचारांमधनं, त्या निगेटिव्ह ओऱ्यामधनं तुम्ही बाहेर येता आणि मग तुम्ही बसायला सुरुवात करता. शरीर आणि मन तयार होतं, कारण तो नाद आपल्याला खूप छान वाटतो आणि कुठेतरी खोलवर आपण असं दूर जातो की जिथे असं वाटतं शून्य अवस्था आहे आणि हा नाद तसाच चालू राहावा असं आपल्याला वाटतं. इतका तो शंखनाद छान असतो. आणि जेव्हा तो गॉंग प्ले केला जातो त्यावेळेला देखील तुम्हाला समजतं की हो, काहीतरी बाहेर निघतं आहे. आणि ते जेव्हा निघतं तेव्हा शरीर असं म्हणतं की शरीर हलकं व्हायला लागलं आहे, कारण का आपण बरंच काही स्टोअर केलेलं असतं. आणि ते जेव्हा क्लिन्झिंग होतं आणि तुम्ही मग नंतर जेव्हा साधनेला बसता तेव्हा तुमचं हळूहळू कनेक्टिव्हिटी होते. असं नाही की एका दिवसात लगेच तुमचं ध्यान लागेल, कारण ध्यान कधी लागेल किंवा लागणार नाही हे देखील आपल्या हातात नाही. ही त्यांचीच कृपा. कारण माऊली स्वतः म्हणतात ध्यानाची ध्यान ते प्रसवे. त्याच्याकरता असं वेळ काळ क्षण नाही आहे की हां आता 12 वाजले चला बस आता तुमचं ध्यान लागणार, असं नाही आहे. ते कधीही लागू शकतं. योगिक प्रकारे ध्यानाला बसणं ही प्रक्रिया वेगळी. पण समज मी एक आर्टिस्ट आहे आणि मी एखादं आर्ट करते आहे. तू स्वतः आर्टिस्ट आहे राईट. तू जेव्हा स्केचेस काढतेस, तू जेव्हा ते ड्रॉइंग करते त्यावेळेला तुझी काय स्थिती असते? हां, मग ते काय आहे? ते तुझं ध्यान आहे. कारण तिथे तू शरीराने, मनाने, आत्म्याने, बुद्धीने सगळी मकडनं तू तिकडेच आहेस. तुला अवतीभोवतीचा विसर पडला आहे. तुला माहीतच नाही इथे काय सुरू आहे. तहान भूक लागत नाही, पाणी प्यायची इच्छा होत नाही, कारण तुझ्या डोळ्यासमोर तू जे स्केच काढत आहे ते समोर आहे. इथे तुझ्या मनपटलावर आहे. कारण ते जे काही उमटलं आहे, तुझे मला कृष्णाचं आणि गाईचं चित्र वगैरे दिलं आहे ते तुझ्या मनपटलावर उमटलं बरोबर. आणि ते तसंच्या तसं तू स्केच काढते आहे. त्यावेळेला तू आणि तुला ते दिलेलं माऊलींनी ते चित्र हे तुम्ही एकच झालेलात ना, म्हणून तू ते तसंच्या तसं काढू शकली. जर तुझं थोडंही डिस्ट्रॅक्शन असतं तू काढलं असतं का? नाही. मग ते पण ध्यान आहे, ती साधना झाली. आणि ते काढल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर किती आनंद, तो तू वर्णन नाही करू शकत. आत्तापर्यंत तू बरेच स्केचेस काढलेस राईट. त्याचं तुला मी विचारलं सांग मला श्रेय त्याचं वर्णन सांग, त्या आनंदाचं वर्णन सांग. तू म्हणणार असं कसं विचारतात? कारण तो अनुभव कोणाला आला? शरीराला. अनुभूती कोणाला आली? आत्म्याला. तो नाही सांगू शकत. साखर किती गोड आहे, कॉमन आहे. साखर कॉमन आहे, प्रत्येकाच्या घरी तीच साखर आहे कारण ती तशीच बनते. पण ती किती गोड आहे ह्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा ती जिभेची अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला ते खावं लागेल ना. आपण एखादा पदार्थ बनवतो आणि समोरच्याला बघ जरा चाटून बघ मीठ जास्त झालं आहे का. टेक्निकली काय केलं आपण? मीठ जास्त झालं आहे का हे बघतोय, मापन कुठून करतो? बुद्धी नाही. अनुभव जिभेला येतो, अनुभूती आत्म्याला येते आणि आपण म्हणतो ए खारट झालं आहे, कारण दोन्हीकडनं रिस्पॉन्स आला तुम्हाला. तसंच ध्यान आहे. ध्यान कधी लागेल, केव्हा लागेल, कुठल्या परिस्थितीत लागेल. कधी कधी असंच ध्यान लागतं. आपण ट्रेनमध्ये बसलो आहे किंवा आपण ट्रॅव्हल करतो आहे आणि अचानक लागतं ध्यान. विचार केला आहे नाही केला आहे पण ध्यान लागतं. कधी ते क्षणिक असतं, कधी मिनटाचं असतं, कधी तासाचं असतं. पण जशी जशी प्रगती होत जाते, जसं जसं आपण त्या परमेश्वराबरोबर तादात्म्य पावायला लागतो, तो आणि मी एकच आहे त्याची अनुभूती यायला लागते, तेव्हा मात्र मग आपण निरंतर असं म्हणतं की नाही ध्यानातच बसूया. कारण ती ओढ आत्म्याची सुरू होते. मग असं वाटतं नाही बाकीचं काही नको, फक्त बसूया. असं डोळे बंद केले की ते सहज असे समोर येतात आणि मग स्वतः तुम्ही आणि मी आता एकच आहोत बस. ही क्रिया आपोआप घडते. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी आत्मसंयम योगामध्ये माऊलींनी सांगितलं आहे की बैठक कशी असायला पाहिजे, कसं बसायला हवं. आसन असं पण नको की जे खूप खोल आहे, की ते इतकं खोल आहे की मी बसल्याबरोबर आतमध्येच जाईन.
आणि आतमध्ये गेल्यावरती माझा मेरुदंड असा होईल, नाही येणार अनुभव, कारण प्राणवायूचं वहनच होणार नाही. मग कसं आसन पाहिजे? खूप उंच पाहिजे का? खूप उंच झालं तर एकदम ताठ होणार की इथे कळ लागेल, हे पण आसन योग्य नाही. मग असं आसन की ज्या आसनावरती बसल्यावरती हे तुमचे दोन्ही पाय जेव्हा तुम्ही सुखासनात बसाल त्यावेळेला ते रिलॅक्स राहतील. खरं म्हणजे सिद्धासन आहे. आत्ताच्या काळात आपण सगळेजण सिद्धासन नाही घालू शकत. त्याच्याकरता तेवढी तुमची तब्येत व्यवस्थित पाहिजे, तेवढी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि त्या आसनामध्ये बसण्याकरता तुमची शारीरिक मानसिक तयारी पाहिजे. पण सिद्धासन सगळ्यात उत्तम आसन आहे की ज्यामध्ये तुमचा मेरुदंड आपोआप सरळ राहतो. बरोबर हा शरीराचा त्रिकोण पिरॅमिड आपोआप तयार होतं आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ते सिद्धासनामध्ये बसून साधना करता त्यावेळेला त्या प्राण ऊर्जेचा म्हणजेच त्या कुंडलिनी शक्तीचा अनुभव येतो आपल्याला. म्हणून आसन असं असावं, माऊली सांगतात, सुखावं बैठक स्थिती, की जी घातल्यानंतर मला काही दुखता कामा नाही. सिद्धासन तर आहे, जर जमलं वेल अँड गुड, छान मस्तच, पण नाही जमत आहे मग सुखावं बैठक स्थिती, की अशी स्थिती त्या स्थितीमध्ये बसल्यावर माझे पाय दुखणार नाहीत, माझी कंबर दुखणार नाही, माझ्या पाठीला रग लागणार नाही, मेरुदंड माझा असा होणार नाही, एकदम रिलॅक्स. काही जण श्वास घेताना असे खांदे करतात, चुकीचा श्वास आहे. कारण श्वास आपण दोन्ही नाकपुड्यांनी घेतो आहे, तिथे खांदे वगैरे नाही हलत, फक्त नाकपुड्यांनी श्वास घेताना इकडची हालचाल आणि पोटाची हालचाल आहे. पण जर तुमचे खांदेही हलत आहेत, छाती पूर्णपणे अशी अशी होती आहे, तरी पण चुकीचा श्वास आहे. श्वास कसा आहे? नितळ आहे. फक्त मी नाकपुड्यांचा उपयोग केला आहे, एअरवेजमधनं तो श्वास शांतपणाने गेला आहे पोटामध्ये, परत तिकडनंच तो शांतपणाने बाहेर आला आहे. ही खरी पूर्णपणे आपण श्वास घेण्याची प्रक्रिया आहे. पण आपली स्थितीच चुकीची आहे. कारण का? आसन माझं बरोबर नाही आहे. आसन बरोबर नसल्यामुळे काय करतो, कधी आपण असे होतो, मध्येच होतो की नाही, मध्येच असे होतो, मध्ये एक पाय सरळ करतो, मग तो परत फोल्ड करतो, दुसरा पाय करतो आणि परत बघतो कोणाचं लक्ष नाही ना, मग हळूहळू पाठी जायचं आणि भिंतीला टेकायचं. कारण सवय नाही राहिली, ताट बसायची सवय नाही राहिली, त्याहीपेक्षा खाली बसायची सवय नाही राहिली. आत्ताची लाईफस्टाईल खूप वेगळी झाली आहे. प्रत्येक ठिकाणी हॉलमध्ये बसायचं म्हटल्यावरती सगळ्यांच्या घरी सोफा सेट आहेत, खुर्च्या आहेत, वेगवेगळ्या स्टायलिश. बेडरूममध्ये सगळे बेड्स पण हल्ली खूप वेगवेगळ्या आणि असतात. कुठेही जा खुर्च्या आणि सोफा आहेच. पूर्वी तसं होतं का? पूर्वी आपण गेलो तर खालीच बसत होतो ना, कुठे काय होतं. पलंग असायचा आणि तो पण फक्त शयनगृह कक्ष म्हणायचे त्याला, आणि तिथे सगळेजण जायचे का? अजूनही जे अध्यात्मामध्ये आहेत, आध्यात्मिक याने चालतात, ते कधीही वर नाही बसत कोणाच्याही घरी गेल्यावरती. बेडरूमपर्यंत जातच नाही, कारण संबंधच नाही आहे. आपल्यात येते, कारण ते वेगळं आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन खाली बसता त्यावेळेला तुम्हाला समजा या तुम्ही सोफ्यावर बसायला गेलात, तुम्हाला नाही माहिती नाही ते कोण कोणी बसलं आहे, काय काय ती व्यक्ती बसून काय काय बोलून गेली आहे, काय काय चाललं आहे का, कोणी त्या आधी बसलेली व्यक्ती ह्याने भांडण केलं आहे का, आपल्याला नाही माहिती. पण ती एनर्जी स्टोअर होते ना इथे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही येऊन बसता तर आपोआप तुम्ही ॲब्झॉर्ब करणार. त्याच्याकरता काही वेगळं करावं नाही लागत. म्हणून आपण म्हणतो की कोणाकडे गेले तर पटकन जाऊन बसू नये कुठेही, आधी बघा काय आहे कसं आहे आणि मग बसा. पण आध्यात्मिक व्यक्ती कधीच नाही बसणार कोणाच्याही घरी गेल्यावरती, ते खालीच बसतात, कारण त्यांना माहिती आहे की काय आहे तिथे. पण हा विषय वेगळा झाला. पण साधना या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण आत्मसंयम योग करायला घेतो त्यावेळेला माऊलीने तेच सांगितलं आहे की आधी तुमचं आसन कसं हवं, जेणेकरून जेव्हा तुम्ही साधना करायला बसाल तर तुम्हाला कुठेही त्रास होता कामा नये आणि मग तुमची ती साधना सुरू करता त्यावेळेला ती सहजरित्या होते.
क्रियायोग जो म्हणतो आपण, क्रियायोग म्हणजे काय आहे? या ठिकाणी 2 वायू आहेत, एक प्राणवायू आहे आणि एक अपानवायू आहे. जो प्राणवायू आहे हा सुषुम्ना नाडीमधनं आहे, अपानवायू हा खालच्या बाजूला आहे, बरोबर. प्राणवायू वरच्या बाजूने येतो. मग ज्या वेळेला तुम्ही सिद्धासन घालता त्यावेळेला ते सिद्धासन कसं घालायचं आहे ह्याचं देखील बाबाजींनी वर्णन दिलं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या सिद्धासनामध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही जे पायांचे तळवे आहेत किंवा जी टाच आहे त्याने तुम्ही अपानवायू पूर्णपणे लॉक करता. अशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे इथे. येस, पूर्ण वर्णन आहे. येस. तर त्या प्रकारे जेव्हा तुम्ही ते सिद्धासन घालता, जेव्हा ते सिद्धासन घातलं की त्यावेळेला तो अपान वायू जो आहे तो पूर्णपणे लॉक होतो. अपान वायू लॉक झाल्यानंतर नक्कीच तो गुदमरणार तिथे, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कारण तुमचं मूलाधार चक्र किंवा सुषुम्ना नाडी आणि इडा पिंगळा ह्या खालीच आहेत. तिकडनंच वायूंचं वहन आहे, तिथेच कुंडलिनी शक्ती आहे, तिथेच तुमचे सगळे ऑर्गन्स आहेत. पण मेन तिकडे काय आहे, जी शक्ती आहे तिला जर वरती घेऊन जायचं आहे तर त्या शक्तीबरोबर तिथे अपानवायू आहे. त्या शक्तीला मला वरती घेऊन जायचं असेल तर मला ते अपानवायू लॉक करावं लागेल. जेव्हा तो मी अपानवायू लॉक करते सिद्धासन घालून त्यावेळेला तो अपानवायू तिथे गुदमरतो आणि तो वरच्या दिशेने येतो, कारण कुठेतरी होणार ना वहन, जागा पाहिजे ना त्याला. लॉक केल्यानंतर कुठे जाऊ मी? कारण अपानवायूचं काम काय आहे, जे काही मलमूत्र आहे किंवा जो काही गॅस आहे जे काही आहे ते बाहेर काढणं. ते वरच्या दिशेने घेऊन नाही चाललं. त्या दिवशी पुण्याच्या बॅचला मी शिकवत होते आणि असाच प्रश्न विचारला की कोणाकोणाला वायू माहिती आहेत, कुठले कुठले प्राण आहेत. तर नेहमीप्रमाणे एक जण सांगायला लागलं आणि मी विचारलं अच्छा ठीक आहे, आता अपानवायू कुठे असतो? तर ज्ञान नव्हतं त्या साधकांना. तर ते म्हणाले अपानवायू वरती असतो, हृदयात असतो. मी म्हटलं हृदयामध्ये अपानवायू म्हटल्यावरती हार्ट अटॅक येणार, तिथल्या तिथे मृत्यू आहे म्हटलं. मग त्यांना सांगितलं अपानवायू म्हणजे आपल्या भाषेमध्ये गॅस. मग त्याला कळलं रे अच्छा असं आहे. म्हटलं अपानवायूचं कार्य संपूर्ण बाहेर टाकणं. मग ज्या वेळेला आपण सिद्धासन घालतो ते सिद्धासनाची स्थिती घेतो आणि अपानवायू लॉक करतो त्यावेळेला ते वरच्या दिशेने येतं. आला वरच्या दिशेने, इकडनं आपला श्वास सुरू आहे, बरोबर आहे. प्राणवायूचं वहन दोन्ही नाकपुड्यातनं खालच्या दिशेने होतं आहे. मग कुठली अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी अपान आणि प्राण एकत्र येतात आणि जेव्हा ते एकत्र येतात त्यांचं घर्षण होतं, एकमेकांवर आपटतात. ते वाचलं असशील तू, बरोबर. आणि जेव्हा ते आपटतात तेव्हा त्या कुंडलिनीला धक्का बसतो, कारण का त्याच वेळेला आपण काय करतो, अश्विनी मुद्रा. हे त्याच्या मागचं गूढ आहे. असं नाही की फक्त अश्विनी मुद्रा केली म्हणून ती कुंडलिनी उठते आहे. अश्विनी मुद्रेबरोबर तो जो अपान वायू आहे आणि प्राणवायू आहे ह्यांचं जे घर्षण होऊन जो स्फोट होतो त्यावेळेला ती कुंडलिनी हलते आणि तेव्हा तिला ते थोडं थोडं हलणं किंवा ते अस्तित्व तयार होतं आणि ती हळूहळू जी आता मुख आतमध्ये घेऊन आहे 3.5 वेटोळे घालून अर्ध्वमुखी आहे आता, आणि मग नंतर ती हळूहळू ऊर्ध्वमुखी होते आणि मग तिचं वरच्या बाजूला वहन सुरू होतं सुषुम्ना नाडीमधून. हा क्रियायोग जो आहे हा मूळ कृष्णनाथ महाराजांचा. मग त्याच्यानंतर तो इक्ष्वाकूला देण्यात आला, त्याच्यानंतर सूर्याला देण्यात आला, नंतर तो परत लुप्त झाला. मग परत अर्जुनाला क्रियायोग दिला, परत तो लुप्त झाला. मग बाबाजी आले, मग त्याच्यानंतर परत बाबाजींनी आपले लहरी माशांना हे केलं आणि असं करून आता आपल्या कलियुगीन माणसासाठी आहे.
पण क्रियायोग म्हणजे हा नुसताच अध्याय 6वा म्हणजे फक्त क्रियायोग आहे का? नाही. अध्याय 6व्यामध्ये भगवंतांनी सगळं काही सांगितलं आहे. योग म्हणजे काय, योगी म्हणजे काय, नंतर जे आपले प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे म्हणजे काय, मन म्हणजे काय, मन कसं भरकटतं, मनाला त्यांनी कशी पोपटाची उपमा दिली आहे. इवन शंकराला पण त्यांनी तेच, भगवान शंकराला पण तेच सांगितलं आहे. अजूनही तो एक वाटसरू आहे योगमार्गामधला, त्यांना देखील त्यांनी ती उपमा दिली आहे. हे सगळं आपण जेव्हा रोज रोज नित्य नित्य तुम्ही जेव्हा हे वाचता ना, तेव्हा त्याच्यातले हळूहळू मथितार्थ समजायला लागतात. योगभ्रष्ट म्हणजे काय ते पण हो, योगभ्रष्ट म्हणजे काय ते पण सांगितलं आहे. खरा योगी म्हणजे काय, जन्माचं पण सांगितलं. जन्माचं पण सांगितलं, सगळं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून अध्याय 6वा हा ह्याच्यामध्ये अतिशय ज्ञान आहे क्रियायोगाच्या दृष्टिकोनातनं. आपण जे करतो म्हणजे हल्ली जे शॉर्टकट्स आहेत, फटाफट नाही आहे क्रियायोगमध्ये. आणि हे जेव्हा तुम्ही समजून घेता अध्याय 6वा, आणि जेव्हा तो तुम्हाला समजतो आणि उमजायला लागतो ना, तेव्हा मग तुम्ही जेव्हा साधनेला बसता ना, तेव्हा तुमचं लक्ष इकडनं बरोबर त्या श्वासाकडे जातं. आणि तेव्हा समजतं की अरे स्टार्ट करायचं, फर्स्ट सेट फर्स्ट राऊंड 1, तेव्हा कळतं की हा अपान वायू आपण हे केला आहे, ही आता अश्विनी लागली आहे आणि तो वर सरकला आहे. प्रत्येक चक्रात हळूहळू सरकला आणि वरनं तो प्राणवायू पण येतोय आणि मग ते घर्षण होतं आणि ठाप. आणि मग तेव्हा ती कुंडलिनी हलते, तेव्हा कळतं अरे इथे काहीतरी झालं. किती एक क्षणिक आहे. जो तुला अमृत अनुभव आला तो क्षणिक आहे. तो तू पकडेपर्यंत संपला अमृत अनुभव, परत नाही. तो काय असं नाही आहे की रोज रोज तो नळ नाही लावला इथे, भगवंताने सोडला, तो नळ सुरू केला आणि अमृत झिरपतंय नाही. कारण मला पण जेव्हा तो अमृत अनुभव आला त्यावेळेला मी पण तो बघितला, अनुभवला. आधी पटकन कळलंच नाही. जेव्हा पहिला थेंब पडला तेव्हा असं वाटलं काय झालं असं एकदम, आणि मग लक्ष गेलं. पण तेवढाच आहे का रोज आपण असं बसलं पडतंय नाही. येस, तो आपण असं नाहीच म्हणू शकत की एकदम तो गोड आहे. तो असा वेगळा गोडवा आहे त्याला. आणि त्याच्याकरता शरणागती, समर्पित होणं, साधना करणं, पूर्ण निरंतर त्यांच्या नामामध्ये राहणं, त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तेव्हा हे होतं. काही जण म्हणतात निरंतर आमचं चालूच असतं, पडतच राहतं, झिरपतच राहतं. कारण पण जेवढं मला जे अनुभव आलेत तर असं नाही आहे की तो नळ सुरू आहे आणि ते झिरपतंच नाही आहे. तसं ठराविकच मोजकेच थेंब पडतात आणि परत आणि आपल्याला नंतर उलट आस लागते कधी पडणार, परत कधी होणार. कारण तो जो आनंद आहे, तो जो आत्म्याला आलेला आनंद, तो सांगू नाही शकत की काय घडलं तिथे. आणि कसं ते कसं ड्रॉप पडतो, अलगद पडतो. इतका सुंदर अनुभव आहे, वेडो व्हायला होतं ते आठवलं तरी. आणि हे सगळं काही अध्याय 6वा आहे. अध्याय 6वा तुम्हाला माऊलींना शरण जाऊन त्यांनाच विनंती करायला हवी की तुम्ही याच्यातलं ज्ञान द्या, तेव्हा तो क्रियायोग म्हणजे काय समजतं. तरी माऊली किंवा बाबाजींची कृपा आहे की ते खूप छान पद्धतीने शिकवतात. जास्तीत जास्त डीप लेवलला जाऊन बाबाजी तुम्हाला शिकवत असतात की नक्की काय आहे क्रियायोग, म्हणजे नक्की काय आहे, कसा तो वायू आहे, कसा काम करतो, नक्की काय घडतं, कसं त्या वायूचं वहन आहे. पण एवढं असून देखील काही जण नाही करत. कारण तो आहे ना, ती अनुभूती घेण्याचा ना वेळ लागावं लागतं. मी तुम्हाला काय म्हणते, वेलकम टू येड्याची दुनिया. कारण इथे हे वेळच पाहिजे तरच तुम्ही ते त्याच्या मागे लागणार. नाहीतर फक्त तुम्ही फास्ट करणार, त्या वेळेला बसणार, त्या वेळेला ते ऑडिओ प्ले करणार आणि फक्त करणार. तो क्रियायोग नाही झाला. क्रियायोग म्हणजे प्रत्येक श्वास,
खरंच तो तिकडनं त्या वरच्या टप्प्यावर गेला का? मूलाधारातून अपानवायू स्वाधिष्ठानापर्यंत गेला, मणिपूरमध्ये गेला, तिथे त्याचं निरीक्षण करणं, अनुभव करणं, प्राणवायू कसा येतोय, कसं हळूहळू वरवर सरकतोय, ते चक्र कसं फिरतंय. ते वायू प्रत्येक चक्रात पण वेगळी जाणवते. हो, जेव्हा तो मूलाधारातून स्वाधिष्ठानामध्ये येतो तेव्हा तिथे गार वाटतं. मणिपूरमध्ये वायू एकच आहे, पण अनुभव किती वेगळे आहेत. मणिपुरामध्ये आल्यानंतर तो एकदम गरम होऊन जातो, नकळत. प्लॅनिंग आहे का आपलं? आपण कमांड देतो का? नाही, पण ते फील होतं. अनाहतामध्ये आल्यावर ते आपोआप जाणवतं. एक वेगळाच हळूच एक स्मित हास्य येतं. आपले डोळे बंद असले तरी आपल्याला आतून समजतं की अरे आपण ना स्माईल करतोय बहुतेक. विशुद्धीमध्ये आल्यावरती इकडे आणि इथे जाणवतं. आज्ञाचक्र तर प्रश्नच नाही. तेव्हाच ते त्यांची ती कृपा असल्यावरती ती ज्योत पण दिसते, ते 2 कमलं पण दिसतात, बाबाजींचे डोळे पण दिसतात. बरंच काही घडतं आज्ञाचक्रामध्ये. आणि इकडनं पण सुटून जेव्हा आपण इकडे येतो आणि त्यावेळेला मात्र खरंच ते सहस्रदल कमल दिसतं, ते वेगळेच आहे. आणि तेव्हा तिकडे जे आपण रमतो तेव्हा मात्र मग खाली यायची इच्छा नाही राहत. त्यामुळे अध्याय 6वा समजून घेणं म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांवरती कसं काम करायचं आहे, कर्मेंद्रियांवरती कसं काम करायचं आहे, स्वतःची बैठक कशी पाहिजे, स्वतःचं शरीर कसं स्थिर केलं पाहिजे, मनावरती कसा काबू आणला पाहिजे, मन कसं फिरतं त्याला कसं परत घेऊन येणं आहे. म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप इफेक्टिव्ह आहेत. जेव्हा तुम्ही ह्या पायऱ्या चढून सिद्धासन घालता तेव्हा कुठे तो प्रवास सुरू होतो आहे, नाहीतर तो प्रवास नाही आहे. काल जसं सप्तचक्रामध्ये शिकवलं, जर मन भरकटतं आहे किंवा मला इथे काहीतरी चावलं आहे तर लगेच आपली रिॲक्शन आहे. आपला कुठे कंट्रोल आहे अजून. इथे जेव्हा आपण करतो त्याबरोबर इकडचा मनावरचा ताबा जातो आणि लगेच एखादा विचार येऊन जातो. पण जो योगी आहे, जो श्रेष्ठ योगी आहे, हा प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवतो. प्रत्येक कर्मेंद्रियांवरती, प्रत्येक ज्ञानेंद्रियांवरती, त्याबरोबर आतमध्ये असलेल्या ऑर्गन्सवरती आणि सगळ्यात मोठं प्रभुत्व म्हणजे आपल्या मनावरती. कारण मन हे जास्तीत जास्त भरकटवतं आणि बुद्धी त्याहून जास्त भरकटवते. आणि इथे जेव्हा आपण विजय प्राप्त करतो तेव्हा मनाचा चंचलपणा संपतो आणि मग तो आतला प्रवास जो अंतःचक्षू आहे तिकडनं तो आतला प्रवास सुरू होतो.